सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक मास म्हणजे देवाची खास कृपा लाभणारा पवित्र काळ. पण या मासात एक छोटंसं दान नशीब बदलू शकतं. माहीत आहे का? फक्त एक तांबूल दान केल्याने सौभाग्य, धन आणि लक्ष्मी कृपा मिळू शकते. अधिक मास म्हणजे देवाची विशेष कृपा मिळवण्याचा पवित्र असा काळ. या काळामध्ये केलेलं छोटंसं पुण्य देखील मोठं फळ देतं. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात तांबूल दानाचे अद्भुत असे महत्त्व. तांबूल दानाने काय होते आपल्याला फायदे? सौभाग्यामध्ये वृद्धी होते. तांबूल हे सौभाग्य आणि शुभतेचे प्रतीक मानले जातं. त्यामुळे दान केल्यामुळे हे घरामध्ये शुभ ऊर्जाने वाढते. लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं मानलं जातं. ऋणमोचन फळ, ऋणमोचन म्हणजे दान केल्याने पूर्वजाचं ऋण सुद्धा कमी होते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. काही पान सुपारी आदराचे प्रतीक आहे असल्याने नातेसंबंधामध्ये गोडवा वाढतो, म्हणजे संबंध सुधारतात. वाणी आणि संस्कारामध्ये शुद्धी होते. तांबूल दान हे सात्विक दान मानलं जाते, त्यामुळे मन आणि वाणी शुद्ध राहते. सगळ्यात महत्त्वाचं दान कोणतं आहे? ते तांबूल दान. तांबूल म्हणजे काय? पान, सुपारी, काच, चुना, सुगंधी पदार्थ. भारतीय परंपरेमध्ये हे केवळ वस्तू नाही, ते आहे सौभाग्य, आदर आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये तांबूल दान करणे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं, कारण या काळामध्ये देव स्वतः भक्ताच्या दानाचा स्वीकार विशेष कृपेसह करतात असं मानलं जातं. तांबूल कसं तयार करतात की आपण विड्याचे पान आणायचे, त्या विड्याच्या पानाला थोडा चुना लावायचा, काच, सुपारी घालायची, त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्यसुद्धा अजून घालायचं, म्हणजे हे गूळ, थोडासा गूळसुद्धा कोणी कोणी घालतात, खोबऱ्याचा खीस थोडासा घालतात आणि त्याचा आपण विडा बनवायचा. आणि हे विडा बनवल्यानंतर आपण आधी संकल्प करायचा. कोणतेही शुभ कार्य करताना आपण संकल्प करावं लागतं, किंवा व्रत वैकल्य काही करताना. मी हे तांबूलदान पुण्य मिळावे म्हणून करत आहे, पुरुषोत्तम भगवान प्रसन्न व्हावेत असा आपण संकल्प करायचा आणि ते द्यायचं. हातात घ्यायचं आधी आपण, आणि ज्याला द्यायचं आहे, ज्या गुरूंना द्यायचं आहे त्यांच्या हातात आपण ते अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा. हे तांबूलदान केवळ धार्मिक वस्तू नाही, हे भारतीय संस्कृतीचं सन्मान, स्वागत आणि शुभ कार्याचं प्रतीक आहे. लग्न समारंभापासून ते पूजा अर्चनेपर्यंत तांबूल नेहमीच शुभ मानला गेलेला आहे. म्हणूनच अधिक मासामध्ये दान हे अत्यंत पवित्र मानलेले आहे. तांबूलदान प्रत्येक दान विशेष फळ देतं. कारण काय होतं, हे तांबूलदानामुळे आत्मशुद्धी, भक्ती, पुण्यसंचयासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तांबूलदान हे छोटं वाटतं, पण भक्तीने केल्यास त्याचा प्रभाव जीवनात मोठे बदल घडू शकतो. मला अजून सांगावंसं वाटतं की तांबूल दान करताना आपण विडा दान करावं. तांबूल म्हणजे वाटून वगैरे करून देत नसतात शक्यतो, हे विडा करूनच विडा हातात द्यायचा असतो. हे दान आदर, संस्काराचं प्रतीक आहे आणि जीवनामध्ये शुभ बदल घडू शकतं. आता हे दान आपण देताना संकल्प, मी आधी सांगितलं की संकल्प करावं आणि आपण हे दानासोबत दक्षिणा द्यावी, फळं द्यावं आणि जय श्रीकृष्ण किंवा जय लक्ष्मी माता असं आपण म्हणावं. सगळ्यात महत्त्वाचा दिखावा नसावा. महत्त्वाचं काय? नम्रता महत्त्वाची आहे. मनापासून दिलेले दानच खरे पुण्य देते. अधिक महिन्यामध्ये तांबूल दान म्हणजे पान सुपारी देणे देवाची कृपा मिळवण्यासाठी आणि पुण्य वाढवण्यासाठी केले जाणारे एक साधे पण पवित्र दान आहे. हे दान अत्यंत साधं आहे, पण अत्यंत प्रभावी मानलं जातं. पान, सुपारी, कात आणि चुना हे साधीशी गोष्ट वाटते, पण भक्तीने केल्यास ते सौभाग्य, शांती आणि समृद्धीचं कारण बनते. असं मानलं जातं की या दानामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मी कृपा प्राप्त होते, जीवनातील अडथळे सुद्धा दूर होतात. खरं पुण्य हे मोठ्या दानात नसतं, ते असतं मनापासून, नम्रतेनं, भक्तीने केलेल्या छोट्या दानात. म्हणूनच या अधिक मासामध्ये ही संधी सोडू नका. एक छोटंसं तांबूलदान अवश्य करा आणि आपल्या जीवनामध्ये शुभ बदल अनुभवा. भक्ती ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. तांबूलदान हे छोटं दिसत असलं तरी शास्त्रानुसार ते सन्मान आणि पुण्य वाढवणारं पवित्र दान मानलेलं आहे. ही एक परंपरा तर आहेच आहे, त्यासोबत सन्मान, सौभाग्याचं प्रतीक पण आहे. शास्त्रात असंही मानलं आहे की देवतांना तांबूल अतिशय प्रिय आहे, म्हणून तांबूलदान अर्पण केल्याने देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. सर्व देवतांना तांबूल प्रिय भवती, सर्व देवता तांबूल प्रिय भवती. याचा अर्थ असा होतो की सर्व देवतांना तांबूल अर्पण करणे प्रिय आहे, आवडते.
देवतांना तांबूल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. ते एक शुभ आणि आदराचं प्रतीक मानलेले आहे. पूजा, अर्चना, आरती किंवा दानात तांबूल ठेवणे मंगल मानले आहे. आता आपण कोणते व्रत वैकल्य केलो, काही केलो तर आपण विडा दक्षिणा ठेवतोच, म्हणजे विडा ठेवतोच आणि एक दक्षिणा. त्यामुळे आपण विडा देताना दक्षिणा सुद्धा द्यावी गुरूंना आणि नमस्कार करावा. तांबूल हे सन्मान, भक्ती आणि शुभतेचं प्रतीक आहे. म्हणून देव अर्चनेमध्ये दानात हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे देवांना तांबूल आवडतो, त्यामुळे ते अर्पण केल्यास पुण्य आणि कृपा सुद्धा मिळते. या छोट्याशा अर्पणामधून मोठं पुण्य मिळतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणूनच या पवित्र अधिक महिन्यामध्ये भक्तीने तांबूल दान करा आणि दिव्य आशीर्वाद आपल्या जीवनात अनुभव करा. तांबूल प्रिय भगवान पुरुषोत्तम भगवान की जय. तांबूल प्रिय श्री पुरुषोत्तम भगवान की जय.